सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच नवीन ई बसेस दाखल होत आहेत। या पार्श्वभूमीवर शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून शहरातील प्रवाशांच्या सोयीसाठी 50 नवीन आधुनिक बस क्यू शेल्टर्स उभारण्याचा निर्णय घेतलाय। जुन्या बस थांब्यांचा कायापालट होणार आहे। सध्या सोलापूर शहरातील अनेक बस थांबे अत्यंत जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या व्यवस्थेत आहेत। ई बसेस सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे, त्यामुळे या जुन्या थांब्यांच्या जागी सुसज्ज आणि आधुनिक थांबे असणे गरजेचे आहे। मात्र परिवहन विभागाची सध्याची आर्थिक स्थिती पाहता हे काम लोकसहभागातून पूर्ण करण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केलाय। दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांना आवाहन करण्यात येते, ज्या संस्थांना स्वखर्चाने आधुनिक बस क्यू शेल्टर उभारण्याची इच्छा आहे त्यांनी सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाशी संपर्क साधावा। यामुळे शहराच्या सौंदर्यात भर तर पडेलच, शिवाय प्रवाशांनाही सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा मिळतील। या योजनेबाबत अधिक माहिती हवी असल्यास किंवा सहभागी व्हायचे असल्यास इच्छुक व्यक्तींनी रेल्वे स्टेशन जवळील परिवहन उपक्रमाच्या नियंत्रण कक्षात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा। संपर्क अधिकारी वाहतूक नियंत्रण अधिकारी व्यंकटेश गुच्छेलू, मोबाईल क्रमांक 9703354443, वेबसाईट www.solapurcorporation.gov.in यावर संपर्क साधावा। ही योजना 10 मार्च 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत प्रभावीपणे राबवण्यात येत आहे। सोलापूर शहराच्या विकासात आणि प्रवाशांच्या सोयीसाठी जास्तीत जास्त संस्थांनी पुढे यावे असे आवाहन परिवहन उपक्रमातील वाहतूक नियंत्रण अधिकारी व्यंकटेश गुडशेलू आणि प्रभारी मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुंड यांनी केले आहे। मी सतीश गुंड, प्रभारी मुख्य वाहतूक निरीक्षक, सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम। आम्ही दिनांक 9/3/2026 रोजी परिवहन उपक्रमामार्फत एक जाहीर प्रसिद्धीकरण या ठिकाणी केलेलं आहे। त्या प्रसिद्धीकरणामध्ये सोलापूर शहरातील दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्था यांच्याकडून 50 जे आमचे जुने बसक्यू शेड झालेले आहेत, 50 जुने शेड आहेत, त्याच जागेवर त्यांच्याकडून आम्ही नवीन बसक्यू शेड उभा करून देण्याचं आव्हान आम्ही त्या ठिकाणी त्या जाहीर प्रसिद्धीकरणामध्ये केलेलं आहे। कारण सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या ताफ्यामध्ये लवकरच 100 ई नवीन बसेस मंजूर झालेल्या आहेत। त्यापैकी 30 बसेस या मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये परिवहन उपक्रमाकडे दाखल होत आहेत। बसेसची संख्या वाढ झाल्यानंतर प्रवाशाच्या संख्येतसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आणि प्रवाशांची सोयीकरता, नागरिकांच्या सोयीकरता आपण त्या शहरातील किंवा शहराबाहेरील दानशूर व्यक्ती किंवा दानशूर व्यक्ती त्यांच्याकडून, सामाजिक संस्थेकडून आपण शेड बांधून घेत आहोत, उभे करून घेत आहोत। असे जर कोणी दानशूर व्यक्ती असतील किंवा सामाजिक संस्था असतील, त्यांनी पुढे येऊन शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमास बसक्यू शेड बांधून उभे करून द्यावेत असे जाहीर आव्हान जाहीर प्रसिद्धीकरणाद्वारे करण्यात आलेले आहे। आणि संपर्क साधण्याची मुदत जी आहे ती 10 तारखेपासून 18 तारखेपर्यंत आहे। 10/3/2026 पासून 18/3/2026 पर्यंत आहे। या मुदतीच्या कालावधीत त्या सामाजिक संस्थेनं किंवा दानशूर व्यक्तींनी आमच्याशी संपर्क साधावा। संपर्कासाठी आम्ही वाहतूक नियंत्रण अधिकारी श्री व्यंकटेश गुडशेलू यांचा नंबर दिलेला आहे। तो नंबर असा आहे 97 033 54 453। या नंबरवर 10 तारखेपासून 10 मार्चपासून ते 18 मार्चपर्यंत संपर्क साधावा ही मी विनंती करीत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।